नमस्कार. गुड फूड गुड लाईफ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत दाल खिचडी. साहित्य बघून घेऊया. इथे मी एक कांदा घेतला आहे बारीक चिरून, 9 ते 10 लसणीच्या पाकळ्या बारीक चिरल्या आहेत. आलं घेतलं आहे किसून. इथे 8 ते 10 कढीपत्ता घेतला आहे. 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या उभ्या चिरून घेतल्या आहेत. इथे 2 मी सुक्या मिरच्या घेतल्या आहेत आणि इथे 3 ओल्या मिरच्या घेतल्या आहेत ज्या बारीक चिरल्या आहेत. आणि इथे एक टोमॅटो घेतला आहे, बारीक कट केला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे. इथे आपण अर्धी वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मिक्स डाळ, ज्यात तुरडा, मुगडा, मसूर डाळ आणि थोडी चणा डाळ आहे. हे सर्व डाळ आणि तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलं आहे. आता कुकरमध्ये आपण तूप घालून घेऊया. तूप आपलं गरम झालं आहे. आपण आता याच्यामध्ये अर्धा चमचा जिरा घालूया. जिरं चांगलं तडतडू द्यायचं. आता यामध्ये आपण 3-4 कढीपत्त्याची पानं घालूया. कढीपत्ता चांगला तडतडल्यावर त्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या घालूया. आता आपण यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालूया आणि त्यामध्ये आलं घालूया किसलेलं. आता आपण हे थोडंसं परतून घेऊया. आता आपण यामध्ये कांदा घालूया. कांदा पण थोडा भाजून घेऊया. कांदा जास्त भाजूया नको, एकदम गोल्डन होईपर्यंत भाजायचा नाही, नॉर्मल भाजायचा. आणि आपण त्यामध्ये आता एक टोमॅटो चिरला होता तो घालायचा. सर्व मिश्रण आता परतून घेऊया. याच्यामध्ये आपण 1 चमचा मीठ घातला आहे. परत एकदा ढवळून घेऊया. आता आपण यामध्ये जे धुतलेले तांदूळ आणि डाळी होत्या त्या आपण घालून घेऊया. कांदा वगैरे जे आहे आपण फोडणीला घातलेलं आणि तांदूळ वगैरे ते सगळं चांगलं मिक्स करून घेऊया आपण. आता आपण यामध्ये हळद घालूया अर्धा चमचा. पाणी ॲड करूया आपण. अजून थोडं पाणी घालूया. बघा मी किती पाणी घातलं आहे. तेवढं पाणी घाला, म्हणजे भाताच्या थोडं वर पाहिजे, आपण जसं नॉर्मल घालतो तसं. जर जास्त घातलं तर पाणी बाहेर पडतं कुकरच्या. लीड लावून घेऊया कुकरचं. आता आपण याला 3 ते 4 शिट्ट्या लावून घ्यायच्या आहेत. कुकर आपला थंड झाला आहे, बघूया भात शिजला आहे का. आता आपण यामध्ये परत पाणी घालून शिजवायचं आहे भात. पाणी घातल्यावर व्यवस्थित परत एकदा आपण ढवळून घेऊया. दाल खिचडी आपली शिजलेली आहे. आपण आता याला वरून परत फोडणी घालूया. परत तूप घेऊया. 4 चमचे तूप घेतलं मी इथे. तूप गरम झालं आहे चांगलं. आता आपण यामध्ये ज्या उभ्या चिरलेल्या लसणीच्या पाकळ्या होत्या त्या घालून घेऊया. सुकी मिरची घालूया. कढीपत्ता घालून घेऊया आपण. कढीपत्ता चांगला तडतडल्यावर आपण 1 चमचा याच्यामध्ये मिरची पूड घालूया. मिक्स करून घेऊया. गॅस बंद करून घेऊया आणि शिजलेल्या खिचडीमध्ये आपण ही वरून फोडणी घालूया. सर्व करून घेऊया बाउलमध्ये.
आपली दाल खिचडी तयार आहे. वरून आपण कोथिंबीर घालून सजून घेऊया. तूप घालूया 1 चमचा वरून. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक यू व्हेरी मच.